येवलेवाडी येथे अवघ्या चिमुकल्या मुलीवर तिच्याच आजोबांकडून झालेल्या अमानुष लैंगिक अत्याचाराच्या संतापजनक घटनेचा निषेधार्थ तसेच पुणे शहरात अल्पवयीन मुलींवरील वाढत्या लैंगिक अत्याचारांच्या घटनांविरोधात शिवसेना पुणे शहराच्या वतीने खडी मशीन चौक कोंढवा येथे भव्य जनआक्रोशन मोर्चा व आंदोलन करण्यात आले। शिवसेना पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात महिला आघाडी, शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभाग झाले होते। आरोपींना फाशी झालीच पाहिजे, चिमुकल्यांवरील अत्याचार बंद झालेच पाहिजेत अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेले। या आंदोलनावेळी उपस्थित महिलांनी संतप्त भावना व्यक्त करत पुणे शहरात चिमुकल्या मुलींवरील अत्याचारांच्या घटना सातत्याने वाढत असल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केलाय। नसरापूर, पर्वती आणि आता येवलेवाडी येथे समोर आलेल्या या सलग घटनांनी पुणे शहरातील कायदा व सुव्यवस्थेवरील गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून विकृत प्रवृत्तीमध्ये कायद्याची भीती उरली आहे का असा सवाल उपस्थित करण्यात आलाय। आंदोलनकर्त्यांनी अशा नराधम आरोपींवर जलद गती न्यायालयामार्फत कठोरात कठोर कारवाई करून समाजासमोर धडकी भरवणारा संदेश देण्याची मागणी केली आहे। यानंतर शिवसैनिकांनी खडी मशीन चौकातून येवलेवाडी पोलीस उपायुक्त कार्यालयाकडे मोर्चा काढत ठिय्या आंदोलन केले। यावेळी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाविरोधात तीव्र घोषणाबाजी करत पुणे शहरातील अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र विशेष यंत्रणा उभारण्याची मागणी केली आहे। संवेदनशील भागांमध्ये वाढीव पोलीस गस्त, शाळा परिसरात विशेष सुरक्षा व्यवस्था आणि लैंगिक अत्याचार प्रकरणांमध्ये झिरो टॉलरन्स धोरण राबवण्याची मागणीही यावेळी करण्यात आली आहे। यावेळी बोलताना शिवसेना पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी सांगितले की पुणे शहरात चिमुकल्या मुलींवरील अत्याचारांच्या घटना ही अत्यंत गंभीर बाब असून समाज मन सुन्न करणारी परिस्थिती निर्माण झाली आहे। चिमुकल्या मुली स्वतःच्या घरात, नात्यात आणि परिसरात सुरक्षित नसतील तर ही केवळ गुन्हेगारीची बाब नसून समाजाच्या नैतिक अंधपतनाची धोकादायक घंटा आहे। पुणे पोलीस प्रशासनाने अशा प्रकरणांमध्ये कोणतीही दिरंगाई न करता कठोर कारवाई करावी, अन्यथा शिवसेना आणखी तीव्र आंदोलन उभारेल असा इशाराही देण्यात आलाय। आरोपींना फाशीची शिक्षा मिळावी यासाठी न्यायालयीन प्रक्रियेत सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले। यावेळी येवलेवाडी प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली असून सर्व पुराव्यांसह गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांनी दिली। आंदोलनात शिवसेना पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे, माननीय जिल्हा परिषद सदस्या स्वाती टकले, महिला आघाडी सह संपर्क प्रमुख सुदर्शन त्रिगुणाईत, माननीय नगरसेविका संगीता ठोसर, उपजिल्हा प्रमुख अमर घुले, पंकज कोदरे, सुभाष घुले, दत्ता खवळे, सुहास पडवळ, प्रवीण हिलगे, शहर समन्वयक नवनाथ निवुंगुने, संदेश पावसकर, संदीप शिंदे, अभिजित बोराटे, अकबर शेख, अनिकेत सपकाळ, मार्तंडराज धंदुके, सचिन भानगिरे, प्रशांत डाबी, संतोष जाधव तसेच शहरातील सर्व प्रमुख पदाधिकारी, महिला आघाडी, युवा सेना व विविध अंगीकृत संघटनांचे सदस्य, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।